नमस्कार, नमो नमः. अहम प्रियंका. षष्ठ भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धायाः निर्णय प्रसारण कार्यक्रमेऽस्मिन् भवतां सर्वेषां स्वागतम्. अस्य कार्यक्रमस्य आरम्भः भवेत् मङ्गलाचरणेन. प्रस्तौति श्री आदिनाथ सातपुते महोदयः. आदिनाथ सर. बोला ना. मंगलाचरण. सोमेश्वर महाराज आहेत. सोमेश्वर महाराज श्री विठ्ठल. हॅलो. सुरू करा सर, आवाज येते. येतोय का आवाज? हो हो. हा हा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान. धन्यवादाः महोदय. अ, श्लोकाः सुभाषितानि नाम संस्कृतस्य अपूर्वः कोशः. अस्य कोशस्य परिचयः भवतु इत्यनया धिया आयोजिता एषा स्पर्धा. स्पर्धायाः एषः षष्ठः संवत्सरः. अस्मिन्नपि वर्षे महाराष्ट्रतः बहिः च नैके स्पर्धायां सहभागिनः अभवन्. अतः अस्माकं महान् मोदः अजायत. तर्हि स्पर्धायां पञ्चसङ्घाः आसन्. तस्य प्रत्येकस्य परीक्षकरूपेण कार्यं कुर्वाणां संस्कृतानुरागिणां परिचयं कारयामः. प्रथमविभागस्य परीक्षकपरिचयं कारयति आदिनाथ सातपुते महोदयः. आदिनाथ सातपुते महोदय. धन्यवाद महोदय. आपल्या या 6व्या स्पर्धेसाठी एकूण 17 परीक्षक आपल्याला लाभले होते. त्यापैकी प्रथम गटासाठी आपल्याला एकूण 5 परीक्षक जे आहेत ते लाभले होते. त्यामध्ये माननीय केतकी कडुसकर मॅडम, ज्यांचं डेक्कन कॉलेजमधून MA संस्कृत पूर्ण होऊन नाट्यामध्ये देखील त्यांचं विशारद पूर्ण झालेलं आहे. अर्जिता कुलकर्णी मॅडम, त्यांचं देखील MA BEd संस्कृत मधून पूर्ण झालेलं आहे आणि ठाणे या ठिकाणी त्या संस्कृत शिक्षिकेचं काम करत आहेत. त्यानंतर माननीय गोपीनाथ पालोदकर सर, यांचं देखील MA BEd संस्कृत मधून पूर्ण होऊन पुणे या ठिकाणी संस्कृत शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. चतुर्थ परीक्षिका आपल्याला या प्रथम गटासाठी लाभल्या होत्या त्या माननीय श्रावणी देशपांडे मॅडम. त्यांचं देखील तिरुपती राष्ट्रीय संस्कृत विद्यालयामधून MA BEd संस्कृत पूर्ण झालेलं आहे आणि नारदीय कीर्तनकार देखील ते आहेत. त्यानंतर कार्तिक चंदन सर, यांचं देखील नवी दिल्ली या ठिकाणाहून BA संस्कृत पूर्ण होऊन VJ वाजे कॉलेज आयोजित संस्कृत महोत्सवाचं परीक्षण देखील त्यांनी केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवादाः महोदय. अधुना द्वितीयविभागस्य परीक्षकान् परिचाययेत् गोपीनाथ पालोदकर महोदयः. गोपीनाथ पालोदकर महोदयः. हा, नमस्कार. दुसऱ्या गटासाठी आपल्याकडे एकूण 5 परीक्षक होते.
तर त्यांचा मी अल्प परिचय करून देतोय. तर पहिले परीक्षक जे होते ते भावना पवार मॅडम. त्यांचं MA BEd झालेलं आहे संस्कृतमधनं, आणि त्या सध्या साने गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूल दादर या ठिकाणी कार्यरत आहेत. दुसरे परीक्षक सोमनाथ मोरे सर आहेत. त्यांचं सुद्धा MA BEd झालेलं आहे, आणि ते आर्मी पब्लिक स्कूल देहू रोड पुणे या ठिकाणी 6 वर्षापासून कार्यरत आहे. तिसरे परीक्षक आहेत संजीवनी देशपांडे मॅडम. त्या सध्या श्री श्री रविशंकर विद्या मंदिर भूगाव पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर चौथे आहेत रेणुका पांडे मॅडम. त्या आहेत इंदिरा नॅशनल स्कूल वाकड या ठिकाणी कार्यरत आहे, आणि त्यांना 12 वर्षाचा शैक्षणिक अनुभव आहे. आणि पाचव्या ज्या परीक्षक होत्या आपल्या दुसऱ्या गटाच्या, त्यात सुषमा भार्गव मॅडम. त्या सुद्धा MA BEd संस्कृतमधून झालेल्या आहेत त्यांचा. धन्यवाद. धन्यवाद महोदयः। अधुना तृतीयविभागस्य परिचयं कारयति कार्तिक चन्दन् महोदयः। कार्तिक चन्दन् महोदयः। श्रूयते? आम्, श्रूयते। हाँ। अ, तो तृतीय गट के हमारे पास 3 परीक्षक मिले थे। हमारे पहले परीक्षक हैं श्री अमोल लक्ष्मण लम्हाटे जी। संस्कृत भाषा में MA और B.Ed की उपाधियां प्राप्त करने के पश्चात वर्तमान में आप पुणे के इंदिरा नेशनल स्कूल में संस्कृत शिक्षक हैं। हमारे अगले परीक्षक हैं श्री प्रमोद सुखदेव भांगरे जी। संस्कृत विषय में MA की उपाधि प्राप्त कर वर्तमान में आप पिंपरी स्थित GG इंटरनेशनल स्कूल में संस्कृत शिक्षक के रूप में कार्यरत हैं। हमारी अंतिम परीक्षिका हैं श्रीमती मुक्ता आशुतोष मराठे जी। आपने संस्कृत विषय में MA तथा B.Ed की उपाधियां प्राप्त कर वर्तमान में पुणे के कात्रज क्षेत्र में स्थित PGKM स्कूल में संस्कृत शिक्षिका के रूप में कार्यरत हैं। इसी के साथ मैं हमारे तीनों परीक्षकों का हार्दिक अभिनंदन और स्वागत करता हूँ। धन्यवाद। धन्यवादः महोदय। अधुना चतुर्थविभागस्य परीक्षकाणां परिचयं कारयति प्रमोद महोदयः। प्रमोद महोदयः। धन्यवाद। चतुर्थगटस्य अध्यापकः अस्ति परीक्षकः अस्ति शैलेश घोडके महोदयः। भवान् MA BEd इति MA BEd संस्कृतोपाधि स प्राप्तवान्। सः अधुना आर्मी पब्लिक स्कूल खडकी अस्मिन् विद्यालये संस्कृत अध्यापकरूपेण अत्र कार्यरतः अस्ति। भवतामपि अस्मिन् कार्ये भवतामपि अभिनन्दनम् अस्ति। धन्यवादः महोदय। अधुना अन्तिमस्य पञ्चमविभागस्य परीक्षकाणां परिचयं कारयति श्रावणी देशपाण्डे महोदया। श्रावणी महोदया। सर्वेभ्यो नमो नमः। मम ध्वनिः आयाति वा? आम्, श्रूयते। तर्हि पञ्चमगणस्थ प्रशिक्षकाणां तथा तेषां परिचयम् अहं कारयामि। प्रथम परीक्षकरूपेण सौ रेणुका बल्लाळ। त्या खूपच प्रेरणादायी आणि उत्साही शिक्षिका आहेत। त्यांना प्रशिक्षणाची आवडही आहे। त्यांचं शिक्षण हे पदव्युत्तर पदवी MA आणि त्यांनी B.Ed ही पूर्ण केलं आहे। त्या अमरावती विद्यापीठात त्यांनी रँक मिळवलेला आहे। तसंच लीन सिक्स सिग्मा या प्रणालीमध्ये त्या येलो बेल्ट धारक आहेत। सध्या त्या साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल पुणे येथे कार्यरत आहेत। त्या CBSE COE पुणेच्या मास्टर ट्रेनर असून विविध शैक्षणिक विषयांवर त्या प्रशिक्षण देत असतात। त्यांनी COE पुणेच्या वतीने अनेक प्रशिक्षण सत्रेही घेतलेली आहेत आणि त्यांनी अनेक मुख्याध्यापकांना सुद्धा प्रशिक्षित केले आहे। युनेस्को आणि NCERT दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्कूल हेल्थ अँड वेलनेस प्रोग्रामसाठी महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या
12 मास्टर्स ट्रेनर पैकी त्या एक आहेत. दुसऱ्या ज्या परीक्षक आपल्याला लाभलेल्या आहेत त्या आहेत प्रियंका सालेकर. प्रियंका सालेकर मॅडम या रुईया महाविद्यालयातून BA संस्कृत ही पदवी त्यांनी पूर्ण केली आहे. तसंच पुढे डेक्कन महाविद्यालयातून MA संस्कृत व कोशशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून सध्या त्या मानवी व सामाजिक विज्ञान विभाग IIT मुंबई येथे संशोधक शिक्षक व शिक्षक सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. तिसऱ्या परीक्षक आहेत डॉक्टर मृणाल पटवर्धन. रुईया महाविद्यालयातून संस्कृत BA पदवी पूर्ण करून मुंबई विश्वविद्यालयाचे सुवर्ण पदक त्यांनी प्राप्त केले आहे. डेक्कन महाविद्यालयातून वेद या विषयात त्यांनी MA ही पदवी प्राप्त करून तिथेही सुवर्ण पदक त्यांनी प्राप्त केले आहे. तसेच संपूर्ण महाविद्यालयात सगळ्या शाखांमधून त्यांनी प्रथम स्थान मिळवले आहे. पुढे त्याच महाविद्यालयात डॉक्टर सुमंत यांच्या मार्गदर्शनाने अथर्व वेदात त्यांची PhD ही पूर्ण झालेली आहे. सध्या अगस्त्य गुरुकुल या संस्कृत माध्यमिक शाळेत इतिहास, संस्कृत संभाषण, गणित हे विषय ते संस्कृत मधून शिकवत आहेत. तसेच MCC महाविद्यालयात पार्ट टाइम संस्कृतही त्या शिकवत आहेत. इत्थं पंचमगणस्य तत्रस्थ परीक्षकाणां परिचयः. धन्यवादाः. धन्यवादाः महोदये. अधुना परीक्षकपरिचयात् अनन्तरं विभागशः परीक्षकाः स्वस्य अनुभवं स्पर्धायाः विषये स्वमतं च प्रकटीकुर्वन्ति. प्रथमविभागतः गोपीनाथ महोदयः प्रदर्शयति स्वमतम्. हा, नमस्कार. आवाज येतोय माझा? हॅलो, हो, येतोय. हो सर. येतोय ना? हा 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 तर या ठिकाणी मला प्रथम गटाचं परीक्षण करण्यासाठी संधी मिळाली होती. तर खरं तर एक वेळेस परीक्षा देणं सोपं असतं, परंतु परीक्षेचं परीक्षण करणं खूप कठीण असतं. कारण या ठिकाणी तोडीस तोड विद्यार्थी या ठिकाणी होते आणि त्यामुळेच परीक्षण करताना आम्हाला कुठल्या विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही ही सुद्धा आम्हाला गोष्ट बघायची होती. आणि त्यामुळेच आम्ही परीक्षण करताना काही क्रमांक जे आहेत आम्ही विभागून दिलेत. कारण हा शिशु गट असल्या कारणानं इथे जे विद्यार्थी होते तर त्यांना प्रत्येकाला त्यांना एक संधी मिळावी आणि त्यांचा जो जोश होता, उत्साह होता, तो उत्साह वाढवण्यासाठी आम्ही प्रत्येक क्रमांक हे आम्ही विभागून 2-2 क्रमांक काढलेले आहेत. जसं की प्रथम क्रमांक या ठिकाणी सुद्धा आम्ही 2 विद्यार्थ्यांना, दुसरा 2 विद्यार्थ्यांना, असं आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्रमांक दिलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांची एक उत्साह शक्ती वाढेल आणि ते पुढच्या वेळेस परत नव्या जोशाने या ठिकाणी सहभागी होतील. कारण हे जे श्लोक पठण केंद्र आहे, आपलं श्लोक जे करतोय आपण, श्लोक पठण सुभाषित जे घेतोय, ते यातनं या वर्गातल्या विद्यार्थ्यांना, मुलांना एक संस्कार प्राप्त होतात आणि ह्या मुलांचे श्लोक उच्चारण पाहून, त्यांचे सुभाषित पाहून किंवा काही मुलांनी या छोट्या वयामध्ये स्तोत्र पठण केलेले आहेत तर त्यांचं उच्चारण पाहून सगळ्यांनाच एक कुतूहलाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तर हे आनंद देणारी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आम्ही हे परीक्षण केलेलं आहे. यात बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायलाही मिळाल्या आणि अशाच प्रकारे आम्ही पुढच्या वेळेस सुद्धा आम्ही अशा प्रकारे सहकार्य करू. धन्यवाद. धन्यवादः महोदय. अधुना द्वितीयविभागतः सोमनाथ मोरे महोदयः स्वमतं प्रदर्शयति. सोमनाथ मोरे महोदयः. सर्वेभ्यः नमो नमः. मी प्रवासात असल्यामुळे कदाचित आवाजाची अडचण होऊ शकते, म्हणजे आवाज व्यवस्थित येणार नाही तुम्हाला. आवाज येतोय माझा? हो सर, आवाज व्यवस्थित येतोय. सगळ्यांना नमस्कार. संस्कृत संस्कृती संवर्धन संघाचे सर्व आमचे परमस्नेही गुरुबंधू, आळंदीमध्ये शिकत असताना स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी आम्ही सोबत अध्ययन केलं असे आमचे आदिनाथ सर आणि त्यांच्या संकल्पनेतून गेल्या 5-6 वर्षांपासून चालू असलेला हा राज्यस्तरीय भव्य
संस्कृत श्लोकांचं पठन, श्लोक अर्थस्पष्टीकरण ही संकल्पना अत्यंत खूप मोठ्या पद्धतीने चालू आहे आणि याही वर्षी अ, ही भव्य दिव्य अशी अ, ही स्पर्धा आहे ती संपन्न होत असताना खूप आनंद वाटतोय. आम्ही गट नंबर 2 या गटासाठी परीक्षण करण्याचं काम केलं. या गटामध्ये आम्ही एकूण 5 परीक्षक होतो. संजीवनी मॅडम, रेणुका मॅडम, भावना मॅडम आणि आदिनाथ सर आणि मी. आम्ही 5 जण परीक्षक होतो. हे परीक्षण करत असताना तसा गट दुसऱ्याच क्रमांकाचा आहे, पण विद्यार्थी संख्या पाहत असता 110 विद्यार्थी स्पर्धक होते आणि त्यामध्ये त्यांचं परीक्षण करत असताना खूप अ, कठीणता आम्हाला वाटली. एक एक से बढकर एक असे सगळे स्पर्धक होते आणि त्यांच्यामधून खूप असं वाटलं की आता याला नंबर द्यावा की त्याला नंबर द्यावा, म्हणून आम्ही जसं आताच गोपाळ सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही नंबर विभागून दिले. उत्तेजनार्थमध्ये चार चार 4 नंबर आम्ही दिलेले आहेत, बाकीच्या मध्ये विभागून नंबर दिले. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि उत्साह आणि त्याचप्रमाणे त्यांची एक अत्यंत सुसंगतपणे श्लोकाचा अर्थ मांडण्याची पद्धत, छंदोबद्ध श्लोक उच्चारण हे पाहून अत्यंत आनंद वाटला. ही संकल्पना आणि अशी ही स्पर्धा अत्यंत मोठ्या स्वरूपाने अशीच आता सध्याच मोठ्या प्रमाणात आहे, पण अशीच ही वृद्धिंगत हो अशी माऊली विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद. धन्यवादः महोदय। अधुना तृतीयविभागतः मुक्ता महोदया स्वमतं प्रकटीकरोति। मुक्ता महोदय। नमो नमः सर्वेभ्यः। प्रथमं तावत् अत्र ये केऽपि स्पर्धकाः सहभागिनः आसन् अहं तेभ्यः अभिनन्दनं व्याहरामि। कारणम् एतादृशसुभाषितमहासागरः एषः विशालः, अस्मात् विशालात् महासागरात् केवलं सुभाषिकमौक्तिकद्वयं स्वीकर्तव्यं वा तयोः प्रस्तुतिः, एतन्नाम सत्यमेव कठिनं कार्यम्। अतः ये सर्वे स्पर्धकाः अत्र सहभागिनः तेभ्यः अभिनन्दनानि। द्वितीयः एकः अंशः नाम सुभाषितानाम् अर्थकथनम् अपि अत्र अपेक्षितम् आसीत्। तृतीयगणतः अर्थकथनम् अपि अपेक्षितम् आसीत्। अर्थकथने केचन संस्कृतमाध्यमेन अर्थकथनस्य प्रयासं कृतवन्तः, स्वपरिचयं संस्कृतमाध्यमेन कृतवन्तः। विशेषत्वेन ते सर्वे कौतुकास्पदाः, तेषामपि अभिनन्दनम्। अधुना किञ्चित् मराठी भाषया अहं निवेदनम् अग्रे निवेदयामि। अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, पण काही व्हिडिओंच्या बाबतीत आम्हाला परीक्षण करताना एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला की आपल्याला जी एक वेळेची मर्यादा दिलेली आहे, तर काही व्हिडिओ कमी वेळेचे होते किंवा काहींचा खूप दीर्घकालीन असा व्हिडिओ होता, त्यामुळे ते व्हिडिओ वेळेच्या मर्यादेत बसत नाहीत, म्हणून बाद करावे लागले। म्हणून सर्व स्पर्धकांना आणि विशेषतः त्यांच्या शिक्षकांना, पालकांना असं एक निवेदन आहे की त्यांनी हे वेळेची मर्यादा जी आहे त्या वेळेच्या मर्यादेकडे विशेष अवधान द्यावं, विशेष लक्ष द्यावं की जेणेकरून या एका क्षुल्लक कारणाने तो व्हिडिओ बाद होऊ नये। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एकाच विषयावरची 2 सुभाषितं अपेक्षित आहेत, त्यामुळे आपला विषय कोणता आहे तेही या विद्यार्थ्यांनी स्पष्ट करणं हे आवश्यक आहे। म्हणजे जेव्हा आपण त्या विद्यार्थ्यांकडनं तयारी करून घेता आहात त्यावेळेस अमुक एक विद्या हा विषय आहे किंवा सूर्य हा विषय आहे, अन्य कुठलाही जो विषय आहे तर त्या विषयाबद्दलही त्या विद्यार्थ्यांनी एका ओळीमध्ये सांगणं अपेक्षित आहे, असं मला परीक्षिका म्हणून जाणवलं। जे जे प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत ते निश्चितच श्लाघनीय आहे। वेळेची मर्यादा लक्षात घेता मी जे मला मुद्दे ज्यामध्ये काही परिवर्तन अपेक्षित आहे असं वाटलं तर ते मात्र मी इथे नमूद केले। असाच उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळत राहावा। पुढे जाऊन एक भाग फक्त संस्कृत मधून अर्थकथन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अशी एक स्वतंत्र स्पर्धा किंवा स्वतंत्र गट असावा, अशी एक सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते। एवं प्रकारेण
न केवलं स्पर्धकाः तेषाम् अभिभावकाः शिक्षकाः संयोजकाः परीक्षकाः एवं सर्वेषाम् एव एकत्रित प्रयत्नानां यशः एतद् दृग्गोचरं जायमानम् अस्ति। तद् यशः वर्धमानं स्यात्। संस्कृतं सर्वेषाम् अस्ति, सर्वत्र अस्ति। अतः अस्माकं यद् दायित्वं सुभाषित पठनं तद् एकम् अस्ति। इतोपि अन्यविध दायित्वानि अन्यविध ये भागाः सन्ति तानपि वयं पूर्णान् कुर्मः। अस्माकं भाषां विश्वभाषां कर्तुं प्रयत्नं कुर्मः। अस्तु तावत्। वदतु संस्कृतं, जयतु भारतं। धन्यवादाः, अभिनन्दनानि च। धन्यवादाः महोदये। अधुना पञ्चमविभागतः रेणुका बल्लाळ महोदया स्वमतं प्रकटीकुर्यात्। रेणुका महोदय। नमो नमः सर्वेभ्यो। यावर्षी पहिल्यांदाच मला या संस्कृती संवर्धन संघाचं परीक्षण करण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांचे धन्यवाद. कारण एक खूप वेगळा अनुभव झाला की ज्यामध्ये खूप सारे विद्यार्थीच नसून मी ज्या गटाचं परीक्षण करण्याची मला संधी प्राप्त झाली तो होता पंचम गट, ज्यामध्ये वयाची मर्यादा नसल्यामुळे अगदी 80-85 वर्षांच्या लोकांनी सुद्धा सहभाग घेतला. हे बघून खूप छान वाटलं. आणि एकंदरीत पूर्ण याचं परीक्षण करताना याचं जे नाव ठेवण्यात आलंय की संस्कृत आणि संस्कृती यांचं संवर्धन, ते खऱ्या अर्थाने होताना दिसतंय. जसं मी आता इतर परीक्षकांना बोलताना ऐकलं की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी प्रतिसाद अजून चांगला मिळालाय. तो निश्चितपणे हे असंच वर्धमान होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि जितक्या परीक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांचंही सगळ्यांचं अभिनंदन. आणि ज्या सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याही सगळ्यांचं अभिनंदन. जसं आता आपण मागच्या परीक्षकांकडून ऐकलं की काही व्हिडिओंची मर्यादा असल्यामुळे काही व्हिडिओ बाद झालेत, पण सगळेच यावर्षी असे जाणवलेत की आम्हाला 2-2, 3-3दा ते व्हिडिओ बघून त्यातला पहिला, दुसरा आणि तिसरा कुठला हे बघताना आमची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे त्या सगळ्यांबद्दल सर्वांचंच अभिनंदन. धन्यवाद. धन्यवादाः महोदये। अधुना निर्णयप्रसारणस्य वेला समागता। पुनरेकवारं विभागशः परीक्षकाः निर्णयं प्रसारयेयुः इति प्रार्थये। प्रथमविभागतः केतकी महोदया निर्णयं कथयिष्यति। केतकी महोदया। नमो नमः। नमो नमः। प्रथम विभागाचा निर्णय इथे. हॅलो, हा येतोय आवाज येतो. हा, प्रथम विभागाचा निर्णय मी सांगते. प्रथम विभागामध्ये नर्सरी, ज्युनियर, सीनियर मधली मुलं होती. खूपच एकदम निकाल देताना आमचा खूपच प्रश्न पडलेला की नक्की कोणाला द्यायचं. तर आपण उत्तेजनार्थापासून चालू करूया. उत्तेजनार्थ पण विभागून दिलेला आहे. उत्तेजनार्थमध्ये 3 आहेत. श्रीनिका रोहित निकम, श्रीनिका रोहित निकम, रघुवीर आनंद जयराम, रघुवीर आनंद जयराम, सानवी प्रसन्न संगवई, सानवी प्रसन्न संगवई. तृतीय क्रमांक देखील विभागून देण्यात आला आहे. मौर्य संजय लोणकर, मौर्य संजय लोणकर, आरोही हर्षल मेतकर, आरोही हर्षल मेतकर, मणिकर्णिका प्रवर देशपांडे, मणिकर्णिका प्रवर देशपांडे. द्वितीय क्रमांक सुद्धा विभागून देण्यात आला आहे. वेदिशा प्रशांत आचार्य, वेदिशा प्रशांत आचार्य, विद्मयी विशाल चव्हाण, विद्मयी विशाल चव्हाण. आता प्रथम क्रमांक सुद्धा विभागून देण्यात आला आहे. तीर्था जाखड,
तीर्था जाखड आणि श्रीजा सौरभ भाले. श्रीजा सौरभ भाले. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओज केले त्यांचे पण खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवादाः महोदये. अधुना द्वितीयविभागस्य निर्णयप्रसारणं करोति भावना महोदया. भावना महोदया. नमो नमः. मी द्वितीय गटाचा निकाल प्रदर्शित करणार आहे. द्वितीय गटात 110 विद्यार्थी सहभागी झालेले आणि 5 परीक्षकांनी त्यांचं परीक्षण केलेलं आहे. उत्तेजनार्थ आपण विभागून दिले आहेत. उत्तेजनार्थ ओवी भूषण बालम, ओवी भूषण बालम, खुष्मिता सुनील सेनापती, खुष्मिता सुनील सेनापती, तनिष्का हरीश टेमगिरे, तनिष्का हरीश टेमगिरे, क्रियांश विशाल लोहार, क्रियांश विशाल लोहार. आता तृतीय क्रमांक आपण पुन्हा विभागून दिला आहे. रिया घाणेकर, रिया घाणेकर, विभा रोहित फडतरे, विभा रोहित फडतरे, राधिका शार्दूल कुलकर्णी, राधिका शार्दूल कुलकर्णी. द्वितीय क्रमांक विभागून रिया राहुल कुलकर्णी, रिया राहुल कुलकर्णी, इशिता प्रणत जोशी, इशिता प्रणत जोशी. प्रथम क्रमांक विभागून कस्तुरी चिनार जोशी, कस्तुरी चिनार जोशी, अनिकेत सुजित कोल्हेकर, अनिकेत सुजित कोल्हेकर. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि असंच पुढच्या वर्षीही अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा हे मी सांगू इच्छिते. थँक्यू. धन्यवादाः महोदये. अधुना तृतीयविभागस्य निर्णयप्रसारणं करोति अमोल महोदयः. अमोल महोदयः. धन्यवाद. प्रथमतः उपस्थित सर्व परीक्षकांचे आभार व्यक्त करतो किंवा अभिवादन करतो आणि सहभागी सर्वच स्पर्धकांना देखील शुभेच्छा देतो. तृतीय गटामध्ये इयत्ता 5वी ते 8वी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. तृतीय गटाचा निकाल घोषित करतो. प्रथमतः उत्तेजनार्थ निकाल घोषित करतो. विभागून अनय अंकेश पाकले, त्यानंतर आराध्या शुक्ला, त्यानंतर विश्वजित निलेश कडू आणि रुद्र अमित प्रभू विभागून ह्या 4 स्पर्धकांना उत्तेजनार्थमध्ये ठेवलेला आहे. त्या 4ही स्पर्धकांचे मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यानंतर तृतीय क्रमांक विभागून दिलेला आहे. त्यामध्ये सुमेध वैभव मुसळे आणि श्रेया आशिष धुळगुडे या 2ही स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो. त्यानंतर द्वितीय क्रमांक विभागून दिलेला आहे. त्यामध्ये अदिती पुष्कर गोसावी आणि आदिनाथ अंकुश देशपांडे या 2ही स्पर्धकांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यानंतर प्रथम क्रमांक ज्या स्पर्धकांना मिळालेला आहे त्यामध्ये विभागून पहिलं नाव असं आहे की स्वराज्ञी सचिन राजे, स्वराज्ञी सचिन राजे या स्पर्धकाचे देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यानंतर अनन्या गोपकुमार पिशारोडी, अनन्या गोपकुमार पिशारोडी या स्पर्धकाचे देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवादाः महोदय. अधुना चतुर्थविभागस्य निर्णयं कथयति शैलेश घोडके महोदयः. शैलेश घोडके महोदयः. नमस्कारः. सर्वप्रथम संस्कृत संस्कृती संवर्धन संघ व आदिनाथ सातपुते सरांचे खूप खूप धन्यवाद की ज्यांनी मला चतुर्थ गटाची परीक्षण करण्यासाठी संधी दिलेली आहे. हा गट इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी होता. या गटामध्ये एकूण 26 प्रतिभागी होते, 26 व्हिडिओ आले होते. एकदम एकापेक्षा एक असे सर्व प्रतिभागी होते, व्हिडिओ होते.
खूप कठीण होतं निर्णय घेणे की प्रथम कोणाला क्रमांक द्यावा, द्वितीय कोणाला क्रमांक द्यावा. तरी सुद्धा काही नियम होते, ज्या नियमाच्या आधारावर आपण परीक्षण केलेलं आहे. त्याच्यामध्ये उत्तेजनार्थ आपण पारितोषिक देत आहे रुद्राणी देशमानकर. रुद्राणी देशमानकर. तृतीय क्रमांक विश्वाक्ष धनंजय आचार्य. विश्वाक्ष धनंजय आचार्य. द्वितीय क्रमांक वेदिका वैभव कानव. प्रथम क्रमांक वैदेही विवेक वैद्य. प्रथम क्रमांक आहे वैदेही विवेक वैद्य. याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे असे व्हिडिओ आहेत जे खूप प्रभावी होते, ज्याच्यामध्ये काही मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि काही असे व्हिडिओ सुद्धा होते ज्यांनी संस्कृतमध्ये अर्थ स्पष्टीकरण केलेलं आहे. खूपच सुंदर असं स्पष्टीकरण होतं. काही असे व्हिडिओ होते ज्यांचं खूप सुंदर विश्लेषण होतं, उदाहरण वगैरे देऊन अतिशय सुंदर असं विश्लेषण केलं होतं, अर्थ स्पष्टीकरण केलं होतं. अत्यंत प्रभावी होते. कुठेतरी थोडं कमी जास्त झालं त्याच्यामुळे नंबर मागे पुढे झाले असतील, पण सर्वच प्रतिभागींनी खूप सुंदर असं वर्णन आणि श्लोक उच्चारण, स्पष्ट उच्चारण, शुद्ध उच्चारण केलेलं आहे. सर्व प्रतिभागींचं आणि जे विजेते आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील संचलनासाठी मी निवेदन करतो. धन्यवाद. धन्यवादः महोदय. अधुना पञ्चमविभागतः निर्णयप्रसारणं करोति मृणाल महोदय. मृणाल महोदय. हरि ओम, नमो नमः. नमो नमः. पारितोषिकवितरणस्य मधुरं दायित्वम् आदिनाथमहोदयः दत्तवान्, तत्कृते भूरि धन्यवादाः. सपदि एव अधुना पञ्चमघटस्य निर्णयमहं वदामि. प्रथमम् उत्तेजनार्थपारितोषिकानि. सौस्मिता गुरव, सौस्मिता गुरव. मोनिका प्रकाशांग्रे, मोनिका प्रकाशांग्रे. सौ अश्विनी भरत थोरात, सौ अश्विनी भरत थोरात. प्राची विजयकुमार बेहरे, प्राची विजयकुमार बेहरे. तृतीय क्रमाङ्कः. स्पर्धकद्वयं प्राप्तवन्तः मधुरा देशमुख, मधुरा देशमुख. दिशा मनोज शिंदे, दिशा मनोज शिंदे. द्वितीय क्रमाङ्कः. स्पर्धकत्रयं प्राप्तवन्तः सौमीरा नंदकुमार रोपळेकर, सौमीरा नंदकुमार रोपळेकर. संजीवनी पटवर्धन, संजीवनी पटवर्धन. सुरेखा सुरेश कुलकर्णी, सुरेखा सुरेश कुलकर्णी. प्रथम क्रमाङ्कः. स्पर्धकद्वयं प्राप्तवन्तौ सौ अवन्तिका कानडे, सौ अवन्तिका कानडे तथा सौ वनिता रमेश जाधव, सौ वनिता रमेश जाधव. सर्व स्पर्धकानाम् अभिनन्दनं. धन्यवादः. धन्यवादाः महोदये. अधुना अहम् आदिनाथ महोदयं प्रार्थये यत् विशेषपारितोषिकं तदनु सूचनाः आभारं च प्रदर्शयतु इति. आदिनाथ महोदय. आम धन्यवाद महोदय. दरवर्षी आपण स्पर्धेमध्ये एक विशेष पारितोषिक म्हणजे लोकप्रिय स्पर्धक त्याचे पारितोषिक आपण देत असतो. माझा आवाज एकदम व्यवस्थित येतोय का सांगा, कारण की खूप जोरात पाऊस सुरू आहे. आवाज येतोय, थोडा कमी येतोय पण येतोय. धन्यवाद. तर यावर्षी आपण जे लोकप्रिय स्पर्धकाचं पारितोषिक आहे ते विशेष पारितोषिक स्पर्धक स्पृहा निखिल उर्वंत, स्पर्धक स्पृहा निखिल उर्वंत या स्पर्धकाला हे विशेष पारितोषिक जात आहे. आपण सगळे निकाल जे आहेत ते प्रदर्शित केलेले आहेत. त्यामुळे पुढचा जो उपक्रम आहे सूचना काही विशेष स्पर्धकांसाठी आहे. त्यामध्ये क्रमांक मिळालेले जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांनी आपला बरोबर पत्ता जो आहे तो दिलेल्या नंबरवरती, माझ्या वैयक्तिक नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती पत्ता पाठवणं गरजेचं आहे आणि पत्ता हा योग्य असणं गरजेचं आहे. एकदा पत्ता टाकल्यावरती आपण त्याच्यामध्ये एडिट करू शकत नाहीत. त्यामुळे कृपया बरोबर पत्ता त्यांनी पाठवावा. सहभागी सर्व स्पर्धकांना आपण दरवर्षी सहभागाचे ई प्रमाणपत्र देत असतो. हे प्रमाणपत्र कशा प्रकारे स्पर्धकांना प्राप्त होणार आहे तर ते ग्रुपवरती आजचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व स्पर्धकांना व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक पाठवल्या जातील
5 लिंक असतील 5 गटाच्या. आपल्या स्वतःच्या गटाच्या लिंक वरती जाऊन आपल्या स्वतःच्या नावाचे प्रमाणपत्र जे आहे ते त्या ठिकाणाहून डाउनलोड करायचं आहे. बरेच स्पर्धक काय करतात, त्याचा स्क्रीनशॉट काढतात, त्यामुळे ते ब्लर दिसतो. परंतु हे जे प्रमाणपत्र आहेत ते HD क्वालिटीमध्ये तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्क्रीनशॉट न काढता डाउनलोड करून ते प्रमाणपत्र आपल्याकडे संग्रहित ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे सहभागाचे प्रमाणपत्र जे आहे ते ई प्रमाणपत्र सर्व स्पर्धकांना दिले जाणार आहे. आणि पारितोषिक मिळालेल्या सर्व स्पर्धकांनी पत्ता पाठवणं गरजेचं आहे. त्या सर्व जणांना मिळालेलं पारितोषिक जे आहे ते कुरिअरने घरपोच तुम्हाला पाठवण्यात येणार आहे. या महत्वाच्या काही सूचना झालेल्या आहेत. त्यामुळे आपण शेवटचा जो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे त्याच्याकडे वळणार आहोत. सर्वप्रथम सर्व स्पर्धकांचे आणि त्या स्पर्धेशी निगडीत असलेल्या सर्व संस्कृत प्रेमींचे मी खरंच आभार व्यक्त करतो. कारण की या स्पर्धेची आपण कुठेही स्पॉन्सरेड जाहिरात करत नाही, तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे संपूर्ण भारतातून आणि भारताबरोबरच अमेरिका, नेदरलँड, जर्मनी असेल, ऑस्ट्रेलियामधून देखील स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. याचं एकमेव कारण आहे जे माझ्या परिचित असलेले जे सर्व संस्कृत प्रेमी आहेत ते या स्पर्धेची जाहिरात जी आहे ती आपल्या स्वतः या स्पर्धेची जाहिरात करत असतात. त्यामुळे सर्व स्पर्धकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर सर्वात महत्वाचं काम जे आहे ते परीक्षक. तर परीक्षकांचा खूप जास्त कष्ट या स्पर्धेमध्ये लागलेला आहे. मागच्या वर्षी कृपया माईक आणि व्हिडिओ थोडा वेळ बंद करा मोठीत्यांनी. तर या स्पर्धेमध्ये परीक्षण करताना कारण की या स्पर्धेमध्ये जरी स्पर्धकांची संख्या मागच्या वर्षीपेक्षा थोडी कमी असली तरी सुद्धा संपूर्ण तयारीने स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे परीक्षण करताना परीक्षकांचा खूप कस लागलेला आहे आणि तो कस या सर्वच परीक्षकांसाठी त्यासाठी या सर्व परीक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपल्या या स्पर्धेसाठी आपण ज्या स्पर्धकांना पारितोषिक मिळालेलं आहे त्यामध्ये पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये अभ्यासोपयोगी भेटवस्तू म्हणून आपण मूल्यवान अशा पुस्तकांचं वाटप करत असतो. तर या दरवर्षी आपल्या या स्पर्धेसाठी कैलासवासी पार्वतीबाई शंकर चाळके यांच्या नातीकडून आपल्याला पुस्तकांचं दान या स्पर्धेसाठी दरवर्षी मिळत असतं. याही वर्षी कैलासवासी पार्वतीबाई शंकर चाळके यांच्या नातीकडून आपल्याला हे पुस्तकाचं त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातीकडून आपल्याला हे पुस्तकाचं दान जे आहे ते मिळालेलं आहे. त्यासाठी त्यांचीही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. अशा पद्धतीने यावर्षीची जी षष्ठ भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा जी आहे ती आपली पूर्णत्वाला जात आहे. धन्यवाद. धन्यवादः महोदय. विजेतॄणां सर्वेषां हार्दानि अभिनन्दनानि. स्पर्धकानां सहभागिनः सर्वेषां पुनः प्रयत्नाय भूरि शुभाशयाः. सर्वेषां संस्कृते रतिः एवमेव वर्धेत इति आशासे. अधुना कार्यक्रमस्य अस्य समापनं भवेत् माऊली ज्ञानेश्वर महाराजेन विरचितेन पसायदानेन. अहं सोमेश्वर उढाण महोदयान् प्रार्थये यत् पसायदानं विदधातु. सोमेश्वर महोदयः. श्री विठ्ठल. आवाज येतोय आदिनाथ सर? हो, आवाज येतोय सर. आता विश्वात्मके देवे येने वागयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वधर्म सूर्य पाहो
जो जे वांछिल तो ते लाहो. भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंता मनीचे गाव. बोलते जे ऋण पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सज्जन. सोये होतो. किंबहुना सर्व विशेषी लोकीये. दृष्टाष्टविजये होवा बेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम. धन्यवादः महोदय। अधुना अत्र अस्य धन्यवाद. कार्यक्रमस्य समापनम् अभवत् इति। हो.